नमस्कार. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने नाशिकच्या सरकारी वर्तुळात अक्षरशः खळबळ माजवली आहे. ही कहाणी आहे भ्रष्टाचाराची, एका हिंमतवान माणसाची आणि एका जबरदस्त सापळ्याची. चला तर मग बघूया नेमकं काय घडलं होतं. तर तारीख होती 7 मार्च 2026. नाशिकच्या जीएसटी ऑफिससाठी ना हा दिवस काही चांगला नव्हता. कारण याच दिवशी एसीबी म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई केली आणि थेट 2 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत एका एजंटला उचललं. आणि हो, ही काही साधीसुधी धाड नव्हती. हा एक पक्का विचारपूर्वक रचलेला सापळा होता. आता प्रश्न येतो की या सगळ्या प्रकरणात नक्की होतं तरी कोण? म्हणजे कोण आहेत हे लोक जे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत? चला ओळख करून घेऊया या प्रकरणातील मुख्य 3 नावांची. तर यातलं पहिलं नाव आहे सोमनाथ पागे. हे आहेत डेप्युटी कमिशनर. दुसरे आहेत मच्छिंद्र दोंदे, असिस्टंट कमिशनर. आणि तिसरा आहे अमित जाधव. हा एक प्रायव्हेट एजंट होता, म्हणजे या दोन्ही अधिकाऱ्यांसाठी काम करायचा. सो 2 मोठी सरकारी पदं आणि त्यांचा एक खाजगी माणूस, हे तिघं या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत. पण मग इतक्या मोठ्या अधिकाऱ्यांना अटक का झाली? काय केलं होतं त्यांनी? तर या सगळ्याची सुरुवात झाली एका मागणीपासून. आणि मागणी पण काही छोटी मोठी नव्हती, तब्बल 1 कोटी रुपयांची. चला बघूया हे प्रकरण सुरू कसं झालं. तर झालं असं की नाशिकमध्ये एक व्यावसायिक होते. त्यांच्या कंपनीची जीएसटी डिपार्टमेंटकडून एक चौकशी सुरू होती. आता ही चौकशी थांबवण्यासाठी, म्हणजे प्रकरण फाईलमधून गायब करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी काय केलं, त्यांनी थेट त्या व्यावसायिकाकडेच लाच मागितली. सरळ हिशोब होता, पैसे द्या आणि तपास बंद करा. आणि त्यांनी जी रक्कम मागितली ना, ती ऐकून धक्का बसेल. सुरुवातीची मागणी होती तब्बल 1,25,00,000 रुपये. विचार करा, फक्त एक चौकशी बंद करण्यासाठी एवढे पैसे? या एका आकड्यावरूनच अंदाज येतो की प्रकरण किती मोठं होतं. पण इथे गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट आला. त्या व्यावसायिकाने पैसे द्यायच्याऐवजी थेट एसीबीकडे तक्रार केली. आणि मग एसीबीच्याच प्लॅननुसार तडजोडीचं एक नाटक रचलं गेलं. आणि फायनली डील फिक्स झाली 1 कोटी रुपयांवर. आणि ह्याच रकमेवर सापळा लावला जाणार होता. त्या तक्रारदाराच्या हिंमतीमुळे एसीबीला एक मोठी संधी मिळाली होती. आता फक्त गरज होती एका परफेक्ट प्लॅनची. असा सापळा ज्यातून हे अधिकारी सुटूच शकणार नाहीत. पाहूया तर एसीबीने हे सगळं कसं प्लॅन केलं. हे सगळं ना एकदम पद्धतशीरपणे केलं गेलं. स्टेप 1 तक्रार दाखल झाली. स्टेप 2 बोलणे करून रक्कम ठरवली. स्टेप 3 पैसे कधी आणि कुठे द्यायचे हे ठरलं. आणि मग सगळ्यात महत्त्वाची स्टेप 4 पैसे घेताना रंगेहात पकडणं. एकदम परफेक्ट प्लॅन तयार होता. आणि मग तो दिवस आला, तो क्षण आला, ज्याची एसीबी टीम आणि तो तक्रारदार दोघंही वाट बघत होते. या ऑपरेशनचा क्लायमॅक्स. तर ठरल्याप्रमाणे 1 कोटींपैकी पहिला हफ्ता म्हणून 20 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. हीच 20 लाखांची रक्कम या सापळ्याचा मेन पॉइंट होती. आणि झालंही तसंच. प्लॅनप्रमाणे तो प्रायव्हेट एजंट अमित जाधव 20 लाखांची कॅश घ्यायला आला. त्याने पैसे हातात घेतले आणि त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबी टीमने त्याला जागेवरच पकडलं. प्लॅन सक्सेसफुल. आता बघा, एजंट पकडला गेल्यावर सगळं स्पष्टच होतं. तो एकटा तर हे करणार नव्हता. त्यामुळे एसीबीने अजिबात वेळ न घालवता उपायुक्त सोमनाथ पागे आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे या दोघांनाही लगेच ताब्यात घेतलं. त्यानंतर जेव्हा ह्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसची तपासणी झाली, तेव्हा तिथून 2 लाख रुपये कॅश आणि काही महत्त्वाचे मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले. आता हे सगळे या केसमध्ये खूप महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. ठीक आहे, अटक तर झाली, पण ही फक्त एक अटक नाहीये. या प्रकरणाचं महत्त्व खूप जास्त आहे आणि यातून काही मोठ्या गोष्टी समोर येत आहेत. त्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. ह्या केसमधलं सगळ्यात इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा पॉइंट कोणता असेल ना, तर तो हाय. ही कारवाई नाशिकच्या लोकल एसीबी टीमने नाही केली आहे. यासाठी थेट मुंबईहून एक स्पेशल टीम आली होती. आता यावरूनच आपल्याला कळतं की हे प्रकरण किती सिरियस असेल. कदाचित लोकल लेव्हलवर माहिती लीक होण्याची भीती असेल, काही असू शकतं. सध्या तरी या 3ही संशयितांना कोर्टात हजर केल्यावर सोमवार 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. म्हणजे आता त्यांची सखोल चौकशी होईल. आणि यात अजून कोण कोण सामील आहे हे सुद्धा बाहेर येण्याची शक्यता आहे.
पण शेवटी एक प्रश्न उरतोच की अशा एका मोठ्या कारवाईने सरकारी खात्यांमधला भ्रष्टाचार खरंच कमी होईल का? की हे फक्त एकदाच घडतं आणि मग सगळं पुन्हा तसंच सुरू राहतं? यावर विचार करायला हवा.